नमस्कार यूट्यूब मित्रमैत्रिणींनो, शिल्पाच मॅजिकल फूड सिक्रेटमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तुम्हाला असं वाटत असेल हे काय दाखवत आहे शिल्पा, तर हे आहे आमचं गणपतीच्या वेळेचं डेकोरेशन, जे की आम्ही इतक्या कष्टाने माझ्या कन्येने बनवलं आहे, तर ते मी अजून ठेवलं आहे घरात. तर आज आपण बघणार आहोत मटार पुलावची रेसिपी. तर त्यासाठी तुमच्याकडे जेवढ्या भाज्या अवेलेबल असेल त्या तुम्ही घेऊ शकता. इथे बघा मी काय काय घेतले आहे. मी इथे कोबी, गाजर, घेवडा, नंतर काकडी, कांदा, नंतर सिमला मिरची, तसेच तोंडली, श्रावण घेवडा, बटाटा, मटार, फ्लॉवर, शेंगदाणे, कोथिंबीर, कढीपत्ता आणि लसूण, जो की तुम्ही ठेचून टाकू शकतात मटारमध्ये, आणि हिरव्या मिरच्या. कोणाला ठेचून आवडतात तर कोणाला तशाच फ्राय केलेल्या. तर तुम्हाला ज्या आवडेल त्या पद्धतीने तुम्ही त्याचा वापर करू शकतात. आणि मटारच्या राईससाठी तुम्ही ब्राऊन राईससुद्धा वापर करू शकतात. तर बघूया रेसिपी कशी तयार होते ती. आता मटार पुलाव बनवण्यासाठी प्रत्यक्षात तयारी सुरू केली आहे. त्यासाठी मी त्यात लवंग, मिरे, दालचिनी, जे काही तुमच्याकडे अवेलेबल असेल अशा गोष्टी त्यात घालायच्या आहेत. त्यानंतर हिरव्या मिरच्या, लसूण, तुम्हाला जर ठेचून आवडत असेल तर ठेचून किंवा अख्खा तळलेला पण अतिशय सुंदर लागतो, तो तुम्ही घालू शकता. तो व्यवस्थित फ्राय झालाच पाहिजे. त्यानंतर तुम्ही त्यात कांदा घालू शकता. कांदा व्यवस्थित फ्राय झालाच पाहिजे. कांदा फ्राय करताना त्यात थोडेसे मीठ घालावे, म्हणजे कांदा लवकर फ्राय होतो. आपण सर्व भाज्या व्यवस्थित धुवून चिरून घेतलेल्या आहेतच. कांदा व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर एकामागे एक सर्व भाज्या मटार पुलावसाठी घालायच्या आहेत. हा जरी मटार पुलाव म्हटला तरी पण यात नुसतं मटारचाच समावेश नाही, तर वेगवेगळ्या भाज्या पण मी घातल्या आहेत, की जेणेकरून मुलांच्या पोटात त्या सर्व भाज्या गेल्या पाहिजे. मुलंच खाण्यासाठी फार नाटकं करतात भाज्या, आणि ज्या भाज्या मुलं खात नाहीत सहसा, त्या जर त्याच्यात घातल्या ना तर त्या त्यांच्या पोटात पण जाऊ शकतात आणि त्यांना पौष्टिकता तर मिळूच शकते. बघा, आता त्याच्या पाठीमागे कोबी, काकडी, गाजर, घेवडा सर्व भाज्या घालायच्या आहेत. सर्व भाज्या, जिरे, मसाले घालायचे आहेत पुलावला. आता तुम्ही म्हणाल की पुलावला कोणते मसाले घालणार, तर पुलावसाठी मी हा किचन किंगचा एव्हरेस्टचा मसाला वापरते. अतिशय सुंदर चव येते, आणि शिवाय गरम मसाला पण अतिशय टेस्टी लागतो. तुमच्या आवडीनुसार, प्रमाणानुसार तुम्ही घालू शकता. कमी अधिक तिखट जसं हवं असेल तसं. आता ह्या भाज्या छान फ्राय झाल्या आहे, त्यात आपण धुतलेला तांदूळ घालूया. तुमच्याकडनं असं कधी होतं आहे का की तुम्ही एवढ्या सगळे इन्ग्रेडियंट्स वापरतायत आणि एखादं चुकून मागे राहून जातो? आता माझ्याकडनं तेच झालं आहे. माझ्या आवडीचे इन्ग्रेडियंट्स आणि भाजी म्हणजे टमॅटो. त्याच्याशिवाय तर पुलावला मज्जाच नाही, आणि मी तोच नेमका घालायला विसरले. तर आता मी मागून तो चिरून पुलावमध्ये घातला आहे, आणि आता राईस मस्त फ्राय होतोय. तर बघूया आता आपला पुलाव कसा तयार होतो ते. हा पुलाव मी 7 ते 8 जणांच्या हिशोबाने बनवलेला आहे, आणि आता त्यात मी गरम पाणी करून घातले आहे. तर पुलाव आता एक 5 मिनिटात रेडी होईल.
पाणी नेमकेच घालावे, जेणेकरून पुलाव मोकळा तयार होईल. जास्त पाणी घातलं तर त्याची खिचडी तयार होऊ शकते, पुलाव तर नाही होणार. चला तर आता आपण कुकरच्या शिट्टीचा वेट करूया. 3 शिट्ट्या आणि थोडासा कमी याच्यावर गॅस ठेवून 5 मिनिटात पुलाव रेडी होईल. बघूया कसा होतो ते. अशा रीतीने तयार झाली शिल्पाज मॅजिकल रेसिपी मटार पुलाव. त्यासोबत अर्थातच आहे पापड, त्यावरती साजूक तूप आणि सोबत लोणचं. वा वा वा, काय बहारदार. नक्की ट्राय करून बघा आणि मलाही सांगा की माझा हा पहिला प्रयत्न कसा होता आणि मटार पुलाव तुम्ही अर्थातच कसे बनवतात. तुमच्या रिप्लायची वाट बघते. तुमची मैत्रीण शिल्पा.